जसं की 10वी पास तिकडे झाले, तिकडे लग्न झालं आणि तेव्हापासून तो प्रवास बघते. तर एक छोटंसं वय होतं आणि त्या छोट्याशा वयात 35 कमिटीवर काम करणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि संयमाने काम करणं, कुणाला न रागवणं, कुणाला न डगमगणं, घाबरणं हे काही माहितीच नाही. जिद्दीने पुढे उभं राहून जाणं एवढं त्यांना माहिती आहे. मी बाबासाहेबांकडे बघायचे, काय मोठे माणूस आहेत ना बाबासाहेब. असा माणूस आणखी एखादा जर झाला तर, पण खरं सांगू माझ्याच जीवनात थोडासा तो माणूस आला. आणि शिक्षणाची चळवळ मी बाबासाहेबांची बघत होते, ती माझ्याच जीवनात आली आणि मी एवढं कमी नंतर मी SNDT ऍडमिशन घेतलं, परंतु सर आणि मी दोघं जर करत असलो तर मुलांकडे कोण लक्ष देईल आणि घराकडे कोण लक्ष देईल, कारण की आमची एकत्र फॅमिली. म्हणून मी स्टॉप केलं आणि पूर्णपणे सरांच्या मागे उभं राहिले. सर पुढे